रिपब्लिक सेनेचे आनंदराज आंबेडकर सध्या आमच्या सोबत आहे। तुमच्या शिवसेनेसोबत युतीनंतर वंचित बहुजन आघाडीने अनेक तुमच्यावर आरोप केले आहेत की तुम्ही आर्थिक फायद्यासाठी युती केली आहेत का, असा प्रश्नचिन्ह पण उपस्थित केले आहे। त्यांना काय सांगणार? बघा, जे मला कार्यकर्ते ओळखतात आजपर्यंत माझं काम हेच माझं बोलणं आहे, त्यामुळे लोकांना माहिती आहे की या अशा गोष्टीला मी फारशी किंमत देत नाही आणि स्वतः आर्थिकदृष्ट्या मी सक्षम आहे, त्यामुळे मला हे असलं काही करण्याची गरज नाही। हे जे मला ओळखतात त्यांना चांगलंच माहीत असल्यामुळं या अशा फालतू आरोपांवरती आंबेडकरी जनता विश्वास ठेवणार नाही। त्याचबरोबर आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे तिथे जाहीर जे काही हे झालेले की कार्यकर्त्यांसाठी युती केलेली, कार्यकर्त्यांना कुठेतरी सत्तेच्या परिघामध्ये आणायचं आहे आणि आता स्थानीय सर्व इलेक्शन्स होणार आहेत आणि त्या इलेक्शनमध्ये कार्यकर्त्यांना म्हणजे वेगवेगळे असेल, झेडपी असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका, महानगरपालिका, याच्यामध्ये कुठेतरी कार्यकर्त्यांनी सत्तेमध्ये जावं हा आमचा प्रयत्न आहे। पण त्यांनी आरोप केले आहेत की भाजप आणि RSSच्या एजेंडाला लपवण्यासाठी तुम्ही युती केली आहे, हा खरं आहे का? भाजप आणि RSSचा जो अजेंडा आहे त्याचा आणि आमचा काही संबंध नाही आणि आमचं तर स्पष्ट मत आहे, जो कोणी संविधानाला हात लावेल तेव्हा आम्ही रस्त्यावरती उतरायला मागे पुढे पाहणार नाही। त्यामुळं हे काही जे काही बकवास चालली आहे, खरं म्हणजे लोकांचा पण विश्वास नाही। आजच माझ्याकडे जवळजवळ म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामधल्या वंचितच्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधलेला आहे आणि त्यामुळं अनेक लोक आज रिपब्लिक सेनेमध्ये आणि वेगवेगळ्या गटातटाची लोक यायला सुरुवात झालेली आहे आणि एक मोठं आता रिपब्लिक सेनेने हा घेतलेला जो स्टँड आहे कार्यकर्त्यांना जगवण्याचा आणि कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा, सत्तेमध्ये जाण्याचा, त्यासाठी म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते वेगवेगळ्या गटातटाचे रिपब्लिक सेनेमध्ये येत आहेत। आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची काय भूमिका असणार आहे? मुंबई महानगरपालिकेच्या पण निवडणूक येणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही पण उमेदवार देणार आहेत का? हो, आम्ही देणार म्हणून तर ही युती केली, नाही तर आम्ही युती करण्याचा अर्थ की आम्हाला इलेक्शन लढवायची आहेत, आमच्या कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये आणायचं आहे आणि त्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे। पण तुमचा मुद्दा काय असणार आहे? लढत कोणासोबत होणार आहे? लढत कोणासोबत होणार म्हणजे ऐका, विरोधी जे कोणी विरोध करणारे असतील, जे आंबेडकरी चळवळीला विरोध करणार असेल, अशा सर्वांशी आमचा लढाई असेल। पण आंबेडकरच्या विरोधी, संविधानच्या विरोधी जे महाविकास आघाडीचे नेते ते भाजपला सांगतात आणि तुम्ही त्यांच्या मित्रपक्षासोबत सर्व जिथे असं कोण आहे की बाबासाहेबांचं नेतृत्व मान्य करणार? काही काँग्रेस आहे की काय उद्धव ठाकरे आहेत किंवा भाजप आहे? कोणीच नाही आहे। त्यामुळं जे कोणी बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत संविधाना मानतात आणि आपण पाहिलं असेल की एकनाथ शिंदेने त्या दिवशी सांगितलं मी जे काय आज आहे ते संविधानामुळे आहे आणि आम्ही त्यांना त्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे त्या आमच्या ह्याच्यामध्ये युतीच्या घोषणेमध्ये त्यांना संविधानसुद्धा दिलं, ते त्यांनी डोक्यावरती असं म्हणजे हे करून घेतलेलं आहे। त्यामुळं हे जे काही चाललेलं आहे की कोणाला ते बदनाम करण्याचं, ते खरं म्हणजे दुर्दैवी आहे असं मी समजतो। तुमच्यावर जे आरोप करत आहेत, जे प्रश्न जे आरोप करतात ते सुद्धा उद्धव ठाकरेंच्या बरोबर गेले होते ना, त्यामुळे त्यांचं काय विशेष आहे? त्यामुळे आम्ही ह्या गोष्टीला किंमत देत नाही, कारण आज आंबेडकरी जनता आणि आंबेडकरी कार्यकर्ते अत्यंत खुश झालेले आहेत, ते आमच्या मागे आहेत आणि तीच आमची ताकद आहे। त्यामुळे आम्ही इतर कोणाला फारसं महत्त्व देत नाही। त्यांना काही संदेश देणार का? नाही, मी कोणालाही संदेश देणार नाही। मी फक्त कार्यकर्त्याला सांगतो आहे की तुमची अनेक वर्ष गळचेपी झालेली आहे, घुमसट झालेली आहे, आज तुम्ही रिपब्लिक सेनेच्या या खुल्या वातावरणामध्ये इथे आलात, तुमचं आम्ही स्वागतच करू। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।